Hello, dear students. Today we are going to learn transformation of sentences. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे फ्रेम करायचे ते सांगणार आहे. यात एक सोपी ट्रिक दिलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि 2 उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. ती तुम्ही नीट लक्षात घ्याल तर तुम्हाला नक्की समजेल. सिंपल सेंटेन्समध्ये काय असतं बरं? तर एक सब्जेक्ट प्लस वर्ब ह्यांचं मिळून एक सेंटेन्स क्रिएट असतं एक सिंपल पद्धतीचं. म्हणजे कसं? फर्स्ट बघा, ही स्टडीड हार्ड, ही विश्ड टू पास. म्हणजे इथे 2 वाक्य दिलेली आहेत. त्याचं एक साधं वाक्य आपल्याला बनवायचं आहे. मग ते कसं कन्वर्ट होणार? ही स्टडीड हार्ड टू पास म्हणजे काय? एक सिंपल सेंटेन्समध्ये झालं की त्याला पास होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला होता. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्ससाठी आपल्याला फॅन बॉईज हा एक कोडवर्ड लक्षात ठेवायचा आहे. त्याचं सविस्तर काय होतं ते मी दिलेलं आहे. फर्स्ट बघा, इफ यू सर्च हिज पॉकेट यू विल फाइंड द वॉच. मग आता इथे सुद्धा आपल्याला 2 सेंटेन्स दिले आहेत. ते एकत्र करण्यासाठी, मर्ज करण्यासाठी आपल्याला फॅन बॉईज मधलं एक कोणतं तरी वाक्य घ्यावं लागणार आहे, एक वर्ड घ्यावा लागणार आहे. तो इथे कशा पद्धतीने घेतलाय तुम्ही बघू शकता. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला इथे सुद्धा मी एक कोडवर्ड दिलेला आहे. एक वेबसाईट लक्षात ठेवा तुम्ही, www.asia.wubt. त्याचं सुद्धा मी सविस्तर काय वर्ड आहेत ते दिले आहेत. त्याचे सुद्धा एक्झाम्पल्स दिलेले आहेत सोडवून. कमेंट करून सांगा या व्हिडिओमधलं तुम्हाला समजलं का? हवं असल्यास ह्याची एक एक्सप्लेनेशन सहित व्हिडिओ सुद्धा मी टाकेन. थँक्यू.